हाय नमस्कार भाऊ बहिणींनो. तर आईचा 10व्याचा कार्यक्रम झाला भाऊ बहिणींनो. कशाचं? ते आपल्या ह्याचा 12व्याचा कार्यक्रम जावं तोंडात आलं भाऊ बहिणींनो. आता मगाशी राजभाऊ गेलता सोडायला घास म्हणजे ती निवत तिकडं सोडायला गेलता पाण्यात. भाऊ बहिणींनो तिथं एक निवत ठेवलाय, पत्र्यावर ठेवलाय ना. आयला म्हणजे पूजा केली आईच्या पोटीची. आता भाऊ बहिणींनो आयला निवती ठेवलाय, अरे घातलाय. बाबांनी ते पोट आम्ही ठेवलं होता पेटीमध्ये. भावांना आज चाललोय आकाशी इकडं. समजा सामान तिथं ठेवलं होतं ते करायचं झालं भाऊ बहिणींनो. आता आम्हाला का नव्हतं माहिती ते लागतो म्हणून फोटो. आता आम्हाला वाटलं तेव्हा आता यायला पुढल्या वर्षी लागत. तुम्हाला ब्राह्मण नाही म्हणलं होतं ना फोटो लागत म्हणून परत लागतं. ते काय म्हणलं होतं की त्यांना म्हणलं फोटो आम्ही ठेवला या पेटीमध्ये आता. तर ते म्हणलं मग ते फोटोचा घास सोडायचा पाण्यात नेऊन निवत फोटोचा. मग आता आज की यायला म्हणलं असतील मग ते ते लागतो म्हणून लागतो फोटो वाटतं म्हणून याला म्हणलं असतील. ते गेलं तर बघाय म्हणलं. झालं तर भाऊ बहिणीनं समजा पसर आता थोडं ते मग इथं काढलं होतं ते डबल समजा नेट ठेवलं होतं पण ते परिचयाला काढलं. तर फोटो व्हायचा फोटो ते म्हणलं ना ब्राह्मण म्हणलं होतं फोटो काढा फोटो लागल. मग ते फोटो काढायला भाऊ बहिणींनो समज घेतलं खाली पेटी होते ना, ह्याच्या पेटी होती वर कपाटा, पेटी घेतली खाली भाऊ बहिणींनो. समजा घेतलं खाली बघा. काय आता फोटो ठेवायचा कधी आता. समजा झाला आता भाऊ बहिणून आईचं भाऊन ते सवड्या दिवशी समजा कार्यक्रम उरकला होता. दहा बिवत त्या दिवशी समजा केलं. मी आज काय काय म्हणत होते की दिवस झालं होतं दहावा असतो. पण आमच्या तसं नसतं भाऊ बहिणीनं. आमच्या इकडं सावडलं का नाही. समजा एका दिवशी समजा असतं बघा 10 दिवस तवाच करते ती. आमच्या इकडं असं असतं. त्या नसतो काय भावानं त्यांनी सांगितलं होतं प्रमाणाने की म्हणजे निवत करायचा, त्याच्या गुळ त्याच्या भात दही ओतायचं आणि निवत ठेवायचं असं सांगितलं होतं. तसंच केलं भावा बहिणीनं. काय करा म्हणा मी काय सोय आज भावा बहिणीनं.
सकाळी गेलो तळ्याला मग केलं तर तिथं लय ह्याचे बोंब आहे पाण्याची भाऊ बहिणी तीच गावात नाही पाणीच नाही गावातलं असं आठवड्यातनं एकदा पाणी येतं एकदा दोनदा पाणी येते बघा काय मग करायचं लागतंय आता रामट्यात ना पाणी आम्ही आंघोळीला भाऊ बहिणींना तिथे टाकी आहे ना पाण्याची त्यातलं पाणी आणतो कपडे धुवायला म्हणा कशाला वापरायला आणि याचं आहे का नाही गरम पाण्यात भाऊ बहिणींना तिथलं पाणी आणतो प्यायला तिथलं पाणी प्यायला आणतो बाबांना ते पाणी फिल्टर होतं ना पाणी तिथलं त्याचं टाकायचं कॉईन टोकाला टाकायचा 5चा आणि अर्ध भरतं म्हणजे काय कळशी भरते अख्खी 5 रुपयात असं मोठं का असलं नाही जारी तसलं निळा आहे प्लॅस्टिकचं ते 10 रुपयात भरतं अख्खं इकडं तर रडते भावा बहिणींनो आजी आठवणी येत असतं ते आता काय आता रडून करायचं. भावा बहिणीला खरं जर सांगितलं ना मला ही फोटो व्हिडिओ आईचे व्हिडिओ आहे तर बघा तुम्ही कितीतरी सोशल मीडियावरती नाही काय बघू वाटत कारण की तुम्हाला सांगते बघितलं म्हणा लय त्रास होतो बरं का जीवाला लय म्हणजे लय मोठी गोष्ट तर आपण हरवून बसलं नाही पण तुम्हाला सांगते सहन होत नाही बघितल्यानंतर जीव असं नसतं खालीवर होतो खालीवर आता आपण किती रडलो होतो की आता काय ते मार्क करणार आहे काय कधी स्वप्नात बी विचार केला नव्हता भाऊ बहिणीला इतके म्हणजे लवकर आहे सोडून जाईल म्हणून कधी विचारच बी नव्हता केला आणि असे ना अचानक तिला असलं काय दुःख नाही बी पण कधी स्वप्नात नव्हता विचार केला पण जी विचार नव्हता केला तेच घडलं काय करायचं आपल्याला नव्हतं वाटलं असं होईल म्हणून आपल्याला नाही तर सगळे गाव हाळ करतंय सगळं गाव कारण की कोणाचं भांडणं नाही करणं नाही काय नाही सगळ्यावर हसून खेळून बोलणार चालणार कधीच कुणावर काढली नाही माझ्या कधीच आता आहे का कोण असं खेळून राहायला तुझी ती हळहळ करते भाऊ बहिणींनो आता आईच पोट आहे ना बारका येऊन आता ठेवलं आता तुला ह्यालाच काढायचं सरदारला बाबांना दोघांची कॉपी आहे आईची वडिलांची कॉपी आहे भाऊ बहिणींना ती दोघांचा पोट आहे ती थोडा मोठा आणायचा करून आता वेगवेगळा नाही ती म्हणजे वेगवेगळा नाही फोटो देऊ दोघांचं फोटो काढलं होतं आमच्या मेहण्याने आईच्या बापाचा फोटो काढला होता ते थोडं मोठा फोटो करायचा मोठा आणायचं लावायचा घरात दोघांचा फोटो द्या कधी असं नव्हतं वाटलं भाऊ बहिणींनो असं काय बरं असं घडत होईल असतं गेले भाऊ बहिणींनो
आता भावानं ठेवलं आता फोटो का ना पुढल्या वर्षीच काढायचा. चौथ्या महिन्यात एप्रिलमध्ये वर्ष शरदाला. भाऊन आता जाय आता समजायचं. आता कुठं तरी बघायचं काम, जायचं कामाला भाऊ बहिणी. हे गाडी गाड्याचं हप्ता फेडायचं, गाडी करायचं ना आपलं चांगलं आता राहायचं भावा बहिणी.